टेरेस गार्डन, थ्रेड टू ट्रेंड आणि नेचर प्रोटेक्शनला मिठी यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून यावर्षीचा मातृदिन ठाण्यामध्ये एका विशेष पद्धतीनं साजरा करण्यात आला। ठाण्यातील जिल्हा माहिती कार्यालय आयोजित कार्यक्रमामध्ये विजयकुमार कट्टी यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली। हा कार्यक्रम केवळ आई प्रतिनिधी आदर व्यक्त करणारा नव्हता, तर प्रत्येकाला स्वतःमधील प्रेरणाशक्ती जागृत करून निसर्गाशी नाते जोडण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणारा ठरला। ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा मातृदिन एक विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार कैलाश माबदी, दीपक दळवी, ठाणे सिटीझन फोरम कॅस्बर ऑगस्टिन, भरत अनिखंडी, महेंद्र मोने, भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर, गुरुप्रीत शिरकर, अमन कोयरी, मॅको बँकचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक विद्याधर वालावरकर यांचं पत्रकार बांधव येथे उपस्थित होते। आई या संकल्पनेला व्यापक अर्थाने स्पष्ट करण्यात आलं। जैविक आईसोबतच आपल्याला सतत पोषण देणारी आणि माया जपणारी निसर्गमाताही आपल्यासाठी महत्त्वाची आहे, हे उपस्थितांना सांगण्यात आले आणि या कार्यक्रमात सहभागी मान्यवर आणि नागरिकांनी आई आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प केला आहे। या उपक्रमाबाबत विजयकुमार कट्टी यांनी अधिक समर्पक शब्दांमध्ये सांगितलं की बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते। आपल्यात असलेल्या क्षमतांना ओळखून कृतीतून बदल घडवल्यास मोठे परिणाम दिसतात। या उपक्रमांना आता अधिक व्यापक स्तरावरती नेण्याची योजना आहे, ज्यात इतर कार्यालय, शाळांमध्ये टेरेस गार्डन तयार करणे, प्रशिक्षण सत्र आयोजित करणे आणि थ्रेड टू ट्रेंडचा विस्तार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे। तुमच्या मनात भावना असतात कार्य करायला आम्ही तयार आहे। एक सांगतो सर, सॉरी टू डिस्टर्ब यू, एक सांगतो मात्र बघा, मगातपासून एक झालं असेल की अरे DIO ऑफिसच का, कारण दुसरं कुठलं ऑफिस नाही का असं, तर असं आहे की त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला। काही जण हो म्हणाले, परंतु पुढे कंटिन्यू नाही झाले। मी पहिल्या याच्यात हो पण म्हणालो आणि मी बरोबर त्यांच्यात चालत पण चालतो, म्हणजे मी स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर जॉईन झालो। कार्यक्रम मेन उद्देश होती आपल्याला DIO ऑफिसचे समोर जे असेल टेरेस गार्डन बनवायचे। टेरेस गार्डन असं बनवायचे जे फेकलेल्या वस्तूंनी कसं करता येतं आणि ते कंप्लीट जे हीट होतं, जे मॉस्किटो येतात, ते सगळं झाडांमुळे त्यांना पळवायचं। असे टोटल 16 व्हरायटीचं झाडं आपण यूज करणार आहे, जे नॅचरली मॉस्किटो रेपलंट्स आहेत। हे कार्यक्रम लोकांना एज्युकेट करणं आणि हे कार्यालयामध्ये असल्यामुळे लोकांना येऊन बघता पण येईल आणि ते कार्यशाळा पण घेऊ आपण, त्याची संगोपन कसं करायचं ते प्रेरणा पण आणि प्रॅक्टिस पण इथे करू शकतो। नमस्कार, आज खरं तर विश्व मातृदिन आहे। विश्व मातृदिन ही संकल्पना म्हणजे आपण आपल्या आईसाठी आपलं ऋण व्यक्त करणं, आपल्या संवेदना व्यक्त करणं, आपले भाव व्यक्त करणं। जसं आपण आईसाठी सगळं करतो, तर ज्याच्यामुळे आपण आहोत अशा निसर्गाचंही आपण देणं लागतो आणि या निसर्गाला आदरांजली म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आपण जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित केला होता। यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी सर, विद्याधर वालावलकरजी, महेंद्र मोनोजी आणि ठाणे पत्रकार संघ आणि ठाणे दैनिक शहर पत्रकार संघ यांच्याबरोबर आणि ठाणे महानगरपालिकेबरोबर आम्ही हा संयुक्त उपक्रम केला। यामध्ये अनेक पत्रकार उपस्थित होते आणि पर्यावरणावर काम करणारे जे आपले अनेक स्वतःहून काम करणारे काही कार्यकर्ते पण आहेत, काही पदाधिकारी पण आहेत, सामाजिक संस्था आहेत। या सर्वांनी मिळून आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी आपण पर्यावरण रक्षणासाठी आणि त्याचबरोबर टेरेस गार्डनसारख्या संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम एक संकल्प म्हणून आपण आयोजित केला होता।